नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज किचनमध्ये काहीतरी चटपटीत बनते. बटाट्याचा कोणताही पदार्थ असला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच त्यावर तुटून पडतात. पण नेहमी तेच ते डीप फ्राय केलेले पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि आरोग्याचीही काळजी वाटते. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फक्त काही थेंब तेलात बनणारे आणि क्रिस्पी पोटॅटो बाईट्स. हे बाहेरील पोटॅटो शॉट्सपेक्षाही भारी लागतात. चला तर मग माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. या रेसिपीसाठी मी घेतले आहेत 3 मध्यम आकाराचे बटाटे. हे बटाटे मी कुकरला लावून व्यवस्थित शिजवून घेत आहे. एक महत्त्वाची टीप सांगते, बटाटे शिजल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या. जर तुम्ही गरम बटाटे स्मॅश केले तर मिश्रण चिकट होऊ शकतं आणि मग बॉल्स नीट वळले जात नाहीत. आता हे थंड झालेले बटाटे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि स्मॅशरने छान एकजीव करून घेऊया. यात बटाट्याची एकही गाठ राहता कामा नये. एकदम लोण्यासारखं स्मूथ टेक्स्चर हवं. आता यात जाईल खरा स्वाद. सगळ्यात आधी मी टाकत आहे 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर. यामुळे आपल्या बाईट्सला तो खास कुरकुरीतपणा येईल. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि रंगासाठी थोडी हळद. आता यात टाकूया 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी जिरेपूड. पण थांबा, याला आपल्याला द्यायचा आहे कॅफे स्टाईल टच. म्हणूनच मी यात टाकत आहे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो. जर तुमच्याकडे ऑर्गॅनो नसेल तर तुम्ही पिझ्झा सीझनिंगसुद्धा वापरू शकता. वरून थोडा चटपटीतपणा हवा असेल तर चाट मसाला अजिबात विसरू नका. आणि हो, ताजी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर. याशिवाय तर आपली कोणतीही डिश पूर्णच होत नाही. हे सर्व साहित्य आता हाताने छान मळून घेऊया. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. जर तुम्हाला वाटलं की मिश्रण हाताला चिकटते तर थोडासा तेलाचा हात लावा. आता याचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे बॉल्स वळूया. तुम्ही मुलांनासुद्धा हे बॉल्स बनवायला मदतीला घेऊ शकता. त्यांनाही यात खूप मजा येईल. बघा किती परफेक्ट गोल आकार द्यायचा. आता वळूया आपल्या एअर फ्रायरकडे. बास्केटमध्ये मी एक बटर पेपर कट करून लावला आहे. यामुळे बास्केट खराब होणार नाही आणि बॉल्ससुद्धा चिकटणार नाही. बॉल्स थोडे लांब लांबच अंतरावर ठेवा. आता त्यावर थोडासा ऑइल स्प्रे करूया. फक्त थोडंसं तेल आणि रिझल्ट बघून तुम्ही थक्क व्हाल. आपण एअर फ्रायर सेट करूयात 200 डिग्री सेल्सिअसवर आणि वेळ लावूया 20 मिनटं. मधल्या 10 मिनटात एकदा बास्केट बाहेर काढून हे बॉल्स थोडे हलवून घ्या, म्हणजे ते सर्व बाजूंनी सारखे भाजले जातील. बघा काय सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि सुगंध तर पूर्ण घरभर दरवळतोय. किती हे कुरकुरीत झाले आहेत बॉल्स. यावरूनच समजते हे तुम्ही टोमॅटो केचप किंवा मेयोनीज सोबत सर्व करू शकता. बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट. वरून थोडासा पेरी पेरी मसाला भुरभुरला तरी चालेल. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची सोपी आणि हेल्दी रेसिपी? नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.